आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडमधील इस्माकडून एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुरंदरमध्ये छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं। हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्यामुळे खळबळ माजली। यावरती मंत्री छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय। अपघात वगैरे काही नाही, आम्ही सुरक्षित बाहेर आलो, काळजी करण्यासारखं काही नाही अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। भुजबळांच्या हेलिकॉप्टर प्रकरणी रोहित पवारांनी पोस्ट केली आहे। सुदैवाने अपघात टळला, मात्र शासनाचा इतका हलगर्जीपणा योग्य नाही। विमान हेलिकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार काळजी घेईल या अपेक्षा अशी पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे। 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, तर 40% लोक कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात असं शरद पवार म्हणाले। अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। बैठकीत ऑपरेशन टायगर असा कोणताही विषय नव्हता अशी प्रतिक्रिया सावंतांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंचा माझ्यावरती ठाम विश्वास असल्याचंही अरविंद सावंत म्हणाले। प्रशासनातील महिला पुरुष भेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावललं होतं असं विधान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांनी केल्यामुळे खळबळ माजली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगाव या ठिकाणी 2 दिवसांच्या मुक्कामी असून ते शेतीमध्ये रमलेले दिसले। विविध झाडांची रोपं लागवड करत त्यांनी गटशेतीचं महत्त्व अधोरेखित केलंय। विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेतीतच आनंद असल्याचं त्यांनी सांगितलंय। लातूरमधील पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। हिंदू एकता आणि सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच काही सामाजिक मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। नंदुरबारमध्ये 6 वर्षांच्या रिक्त असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाने संघटन सृजन अभियान सुरू केलंय। निरीक्षक 7 दिवस जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। नवीन जिल्हाध्यक्ष निवडीची तयारी सुरू झाली। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरती DVOR यंत्रणा बसवण्याचं काम पूर्ण झालंय। अंतिम परवानगी मिळताच इथे नाईट लँडिंग सुरू होणार आहे, त्यामुळे रात्री विमान उतरवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यामुळे मीर मेहमूद अलीला 3 दिवसात तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती, मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। बीडच्या अंबाजोगाईतील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबतची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट शाळा गाठत चौकशी केली आणि यावेळेला कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तकं, जादूटोण्याच्या वस्तू आणि नशेची औषधं असल्याचा दावा करण्यात आला आहे। मैला मिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले। पिंपरी चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांमध्ये मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यामुळे नद्या प्रदूषित झाल्यात। याबाबतची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे। मुंबईच्या बोरिवली पश्चिममध्ये नाल्यामध्ये ठेकेदाराकडून माती आणि ढिगारा टाकण्याचा प्रकार समोर आलाय। पावसाळ्यामध्ये नाले तुंबावेत आणि पुन्हा कंत्राट मिळावं यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप होतोय। याबाबत आमदार संजय उपाध्याय यांनी जागेवरती जाऊन पाहणी करत कारवाईचे आदेश दिले। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत। 4.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झालेली असून नांदेड आणि परभणीच्या काही भागात हादरे बसलेत। वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असून घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आलाय। वाशिम जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। अचानक जमिनीला हलका हादरा बसल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले, मात्र हा धक्का सौम्य असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। कर्जतमध्ये रेल्वे प्रवाशांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे। एक्सप्रेस गाड्यांना थांबा, नवीन शटल सेवा आणि कर्जतला जंक्शन दर्जा देण्याची प्रमुख मागणी आहे आणि मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे।
अहिल्यानगरच्या कापड बाजारात महापालिकेकडून पे अँड पार्क सुरू करण्याच्या हालचालींना व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. या योजनेमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्रास होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मार्गावरील काळकाई कोण परिसरातील पुलाच्या पुनर्बांधणीवरून वाद निर्माण झालाय. पावसाळ्याच्या तोंडावर पूल तोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढील 3 महिन्यांसाठी वाहतूक अन्य मार्गावरती वळवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. यवतमाळच्या आर्णीत पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं. 95 गावं आणि हजारो एकर शेती पाण्याखाली जाणार असल्याचा आरोप करत गाव वाचवा शेती वाचवा या घोषणा देण्यात आल्या. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर बातमी मुंबईतून आहे. मुंबईतील अँटॉफ हिल या ठिकाणी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका कंपनीच्या बांधकाम साईटवरती काम सुरू असताना एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळेला उपस्थितांनी त्या मजुराला रुग्णालयात न नेता नातेवाईक आणि पोलीस येण्याची ते वाट पाहत राहिले. मजूर धारावी परिसरात राहणार होता आणि तो रोजंदारीवरती काम करायचा. ठेकेदार, साईट मॅनेजर, सुपरवायझर यांनी अपघात झाला त्यावेळेत रुग्णालयात न नेल्यामुळे या मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. या प्रकरणी साईट मॅनेजर आणि सुपरवायझर यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत आणि या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.